तुम्ही आता विचार करत असाल मी काय करते हा ब्लॉग, तर हा कितवा दिवस आहे मला परत माहीत नाही. आता रात्रीचे वाजले 10:30 आणि मी अजून बाहेर आहे. मी आत्ता घरी चालली आहे. सकाळी निघालेली 10 वाजता, ते आता घरी चालली आहे जस्ट बिकॉज माझी ॲक्टोची प्रॅक्टिस होती म्हणून. आणि मला आजच कळालं सगळं की मी पोस्ट वुमेन नाही करत आहे, मी करते भाड्याची सासू. सो बेसिकली आहे ही एक स्किट, ही पण आधी केलेली, तर ह्याच्यामध्ये मला माझा रोल दिलेला आहे फायनली, माझं अस्तित्व. आय मीन टू से सासू. सो दॅट्स द थिंग, मला सासू बनवलं आहे ह्याच्यामध्ये. आणि ह्याची प्रॅक्टिस आम्ही एका घरी करत होतो, अंधाराला मरो घरी करत होतो. एक माझी फ्रेंड आहे ॲक्टोमधली, तिच्याच घरी. तर आता बघू कसं काय होतं पुढे, लेट्स सी. मग आता मी फक्त माझी ती कोळी स्क्रिप्ट करते आणि हे करते भाड्याची सासू. लेट्स गो. मी तुम्हाला सांगते कसं जाते काय नाही. तुम्ही दिसते तुम्हाला, मी इकडे डार्क सर्कल झाले नाही, डार्क सर्कल सामा आय शो यू गाईज. काय करणार आहे देव जाणे मी, पण चांगलंच होणार आहे. भाड्याची सासूला काही प्राईस नाही आहे, पण ॲक्ट्रेस येणार आहेत, मग आम्हाला दाखवायचं आहे त्यांना करून. आणि कोळीन बाय इज दी कॉम्पिटिशनवाला स्किट, सॉरी मोनवाट. तर आता माझ्या घरी पोचलेली आहे, मी तुम्हाला भेटते नंतर. फ्रेश झाली आहे मी आता, आणि आता मी जेवणार आहे, बस जेवण झोपणार आहे. आणि हा गाईज, उद्या आहे आमच्या कॉलेजमध्ये साडी डे, सो मी साडी घालणार आहे ऑफिसली. तर मी तुम्हाला सगळे रील्स वगैरे तर दिसणारच आहेत आणि फोटोज वगैरे. सो स्टे ट्यून्ड. आणि सी द टाईम किती वाज 11:15. बस बाय, गुड नाईट. आज आहे आमचा ट्रेडिशनल डे. हा लुंगी घालून आलाय, सगळ्यांना जायची घाई आहे. माझा आउटफिट आहे हा. काही जरा लाइटिंग आली आहे माझ्यावर आता, कारण का आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये खायला. तर मी तुम्हाला दाखवते कोण कोण आलंय. हा आहे माझा फ्रेंड अमन, हा पार्थ आहे, ही माझी फ्रेंड छाया जी मला नेल्स करून देते एकदा. हा आहे मणिराज, ही आहे ज्योती जी तुम्हाला सगळ्या ह्याच्यामध्ये दिसत असते. ओके, सो आता आम्ही काहीतरी खाऊ झटपट पटापट. हळू बस, कॉलेज नाही आहे, जरा आम्हाला एथिक्स कळत नाही, राहू द्या. मग काय नाही, बस एवढंच. तर मी घरी आली, मी फ्रेशनअप झाली, आता मला परत प्रॅक्टिसला जायचं. तुम्ही बघितले असाल आतापर्यंत माझे सुंदर सुंदर फोटोज जे आले ते, ओ माय गॉड, आय गॉड. काय नाही, कोणी जर ब्रँड अम्बॅसेडर असेल, मला जर बनवायचं असेल कोणत्या ज्वेलरी ब्रँडचं, ऑब्व्हियसली तुम्ही मला घेऊ शकता तुमच्या ब्रँड शूटमध्ये. आय एम ऑलवेज रेडी. बस कोणी बघितलं असेल तर माझे पोस्ट असं तसं. अभी तो खेळ बाकी आहे. उद्या मला बनायचे सासू. तर देयर इज सो मच हॅपनिंग इन माय लाईफ राईट नाव. मी हॅपी सुद्धा आहे या गोष्टीसाठी, ओके. आणि परत मी ही अशी लाईफ नाही भेटणार मला कधी, आय नो. हे दिवस गेले नंतर परत नाही येणार आहेत. सो आय एम जस्ट एन्जॉईंग इट, आय एम जस्ट कॅप्चरिंग ऑल दी मोमेंट्स. अँड आय होप तुम्ही आतापर्यंत माझ्या स्टोरीला, स्टेटसला, सगळीकडे पोस्टमध्ये सगळीकडे मला बघितलं असेल साडीमध्ये. आणि मी गोफ घातलेलं आणि त्या गोफवरती माझं नाव लिहिलं. सो ज्या लोकांना माहिती असेल त्यांना ठीक आहे, बट ज्या लोकांना नव्हतं माहिती, माझ्या कॉलेजच्या लोकांना, ती लोक की ओ ह्याच्यावर तुझं नाव लिहिलंय ना गौरवी, असं की येस माझं नाव आहे. मी आता खूप खुश आहे ना, म्हणून मी फडफड बोलते, नाहीतर मग मी हा मग हा म्हणजे बघा मी स्वतःचीच ऍक्टिंग करण्यामध्ये किती माहीर आहे गाईज. तर आता मला बुढी माझी ऍक्टिंग करायची सासू, ते पण मला हिंदीची सासू करायची, मराठीतली सासू नाही करायची. आणि माझं कॅरेक्टर असं आहे की टोटली ऑपोजिट. ती सासू खूप प्रेमळ आहे, खूप ओके बेटा ठीक आहे चलेगा, अशी सासू नाही. काम कर, काम कर, झाडू मार, लादी पूस, असं हे असं काम असं ओरडणारी नाही आहे मी सासू. ती सासू असली असती तर भाई काय मला मजा आली असती ना करायला. तर जरा बोले ए बेडशीट बराबर कर, क्या है वो, कैसे काम कर रही है तू, हाँ तेरा पगार काटू क्या मैं, हाँ, असं केलं असतं.
पण हे काहीच डायलॉग्स नाही आहे त्याच्यामध्ये, काहीच नाही, मी स्वतःच बोलते हे काहीतरी. बस एवढंच. बाय, नंतर भेटते मी तुम्हाला. लंदन से लाया है? लंदन अच्छा है। ऐसे आज आप आने वाले थे, नहीं तो मैं झाड़ू मार लेती, जरा मैं अभी मारती हूँ। आप क्यों हिंदू है ना? टुडे इज द डे गाईज, भाड्याची सासू. तर काय नाही, मी तुम्हाला रात्रीचे क्लिप्स दाखवले. आम्ही ऑलमोस्ट 3:30 झोपायला गेलो. होतं 4 वाजले आणि नंतर मग उठलेली आहे मी 8 वाजता. आता मी घरी जाते, आंघोळ करते आणि मग तिथून परत कॉलेज. भाड्याची सासू करायला आज आहे आमचा प्रयोग. बघू कसं होतं ते. असं माईक देणार आहे आणि असं माईकवर आम्ही बोलणार आहे. किती छान येते ना इथे. ही माझ्या एका फ्रेंडची बाल्कनी आहे, काहीतरी नवीन व्ह्यू तुम्हाला बघायला भेटतं. जर मी माझा ब्लॉग एव्हरीडे या बाल्कनी असा व्ह्यूने सुरू केला तर भाई किती भारी ना. आणि मी तुम्हाला दाखवते एकदम. सो दॅट वॉज द व्ह्यू. बाय, आय मीट यू नेक्स्ट. बिना आंघोळ केलेली पण छान दिसते यार मी, म्हणजे मी फक्त चेहरा वॉश केला पाहिजे तरी. मला खूप आवडला आहे हा बॅकग्राऊंड. पण इकडे एवढी चांगली लाईट आहे यार, माझ्या घरी एवढी लाईट नाही आहे, नॅचरल लाईट तर नाही आहे. बस एवढंच. मी दादी अम्मा बनलेली आहे, वनश्रीयर. थोडा ओव्हर ॲक्टिंग गाईस. बहुत ज़्यादा. बस ठीक है, बस आय एम बॅडी दादी. मला थांब जरा कट. हे माझ्या परफॉर्मन्सच्या आधीचा पॅनिक अटॅक आहे जो मला आलेला. मला खूप अंडर कॉन्फिडंट वाटत होतं म्हणून मी खूप रडत होते. बच्चे और बीवी के साथ ही रहना है, अपनी आज़ादी चाहिए, सास ससुर के साथ नहीं रहना है, कोई बात नहीं, पर मुझे एक चीज चाहिए कि मेरा बेटा और बहू हफ्ते में एक बार फोन करके मुझे पूछ ले, माँ अब कैसी हो। पैसे तो भेज दे, पर सब कुछ पैसों से नहीं होता। लोग तो मेरी सिर्फ एक ही चीज में याद आती, प्रॉपर्टी। रह लूंगी अकेले, ऐसे ही रह लूंगी। मैं आपसे गुजारिश करती हूँ कि उसकी प्रॉपर्टी। अरे आज नहीं